नमस्कार, स्वागत आहे सर्व ताई दादांचं आपल्या स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवलेली आहे रविवार स्पेशल मटार पनीर। तर ही भाजी इतकी चविष्ट बनते ना की तुमचा विश्वास पण बसणार नाही। त्या अगोदर मी सर्वांचे मनापासून खूप आभार मानते की आपला या अगोदर मी अपलोड केलेला टेस्टी फ्लावर रेसिपी आहे, तर तो व्हिडिओ सर्वांना खूप आवडला आणि त्या व्हिडिओला सर्वांचा खूप छान प्रतिसाद मिळाला। त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानते। तर आता आपण ह्या मटार पनीर रेसिपीला सुरुवात केलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता मी हे पनीर आहे ते तळून न घेता छान पॅनवर तेल टाकून खरपूस चोही बाजूने भाजून घेणार आहे। आणि आता आपण याच्यासाठी आणखीन प्राथमिक तयारी जी आहे ती मटार आहे ते मी रात्रीच भिजत घातले होते। मला ही भाजी सकाळी बनवायची होती, तर ते भिजवलेले मटार मी परत 2 ते 3 शिट्ट्या काढून कुकरला उकडून घेतलेले आहेत, कारण ते उकडून घेतल्यानंतरच थोडेसे मऊ बनतात। तर आता आपण भाजीला फोडणी घालत आहे। तर आता आपण कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये पुरेसे तेल टाकून घेत आहे। भाजीला थोडंसं जास्तच तेल पाहिजे, तर चमचमीत भाजी बनते। आणि आता हे छोटे छोटे टिप्स आहेत ना, तर त्यामुळे भाजीला आपल्याला छान चव येते। तर आता आपण फोडणीमध्ये तेलामध्ये अगोदर दालचिनीचे तुकडे, मिरे आणि लवंग घातलेले आहे। ते छान तडतडलं की आपण त्याच्यामध्ये आता टोमॅटोची प्युरी घालून घेतलेली आहे। तर ही टोमॅटोची प्युरी आपल्याला तोपर्यंत परतत राहायची जोपर्यंत ह्या प्युरीला तेल सुटत नाही। तर थोडासा वेळ लागतो, पण भाजीला चव मात्र अप्रतिम येते। तर आता आपण ही प्युरी एकदम छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। आपण ह्या भाजीला लसण आणि कांद्याचा अजिबात वापर केलेला नाही। लसण आणि कांदा आपण पूर्णपणे स्किप केलेला आहे। तर आता ह्याच्यासाठी आणखीन हा मसाला आहे की पनीर टिक्का किंवा मटार पनीर मसाला जो आहे, तर तुम्ही तो दोन्हीही वापरू शकता। दोन्ही मसाल्यांनी भाजीला एकदम उत्तम छान चव येते। तर आता हा मसाला आहे तर तो आपण दह्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। त्यासोबतच हा मसाला मिक्स करत असताना मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, कारण तो मसाला जो आहे तो तिखट अजिबात नसतो आणि मला ही भाजी थोडीशी तिखट पण पाहिजे। तर आता आपण ते मिश्रण बाजूला करून ठेवलेलं आहे, मसाला आणि लाल तिखट टाकून। तर आता आपण हे मटार जे आहेत ते फोडणीमध्ये घालून परत मीठ घातले आणि परत त्याला छान आपण वाफवून घेणार आहोत थोडा वेळ। तर आता आपण फोडणीमध्ये थोडीशी हळद पण घातली। हळदीचं प्रमाण हे एकदमच कमी घालायचे, कारण आपल्याला भाजीचा कलर जो आहे तो एकदम लाल चमचमीत दिसली पाहिजे। तर आता आपले हे मटार पण छान उकडून झालेले आहेत। अगोदरच उकडलेले असल्यामुळे आपल्याला फोडणीत जास्त वेळ ठेवण्याची गरज पडत नाही। आणि आता आपण मिक्स केलेला जो मसाला आहे आणि लाल तिखट आहे तर ते फोडणीमध्ये घातलेलं आहे। आता हा मसाला पण आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। थोडासा वेळ लागतो याला परतण्यासाठी। तोपर्यंत आपण बाजूला 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवलेले आहे उकळत, कारण आपण ह्या भाजीमध्ये नंतर पाणी जे ॲड करणार आहोत ते थंड पाणी ॲड न करता आपण याच्यामध्ये उकळलेलंच पाणी घालणार आहोत। आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज ज्या आहेत त्या अगदी सोप्या भाषेत आहेत आणि सहज कोणीही बनवू शकाल अशा रेसिपीज आहेत। ह्याच नवीन नवीन रेसिपीचं सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपला व्हिडिओ तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा। तर आता आपलं हे मसाल्याचं जे मिश्रण घातलेलं आहे तर ते छान परतत आलेलं आहे। त्याला आणखीन पाहिजे तसं तेल सुटलेलं नाही, आपल्याला आणखीन थोडासा वेळ लागेल। थोडा वेळ लागतो हे मिश्रण परतायला, पण भाजीला चव जी आहे ना एकदम भारी येते। तर आता आपलं मस्त मिश्रण हे परतून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी उकळलेलं ॲड केलेलं। भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे तशी ठेवू शकतात, पातळ किंवा घट्ट कशी पाहिजे। पण आता ही भाजी गरम असताना जेवढी थोडीशी पातळ दिसत आहे, पण ती जेव्हा आपण गॅसवरून उतरून खाली ठेवली ना तर ती आणखीन घट्ट बनते। हे जे प्रमाण आहे ना ते 3 टोमॅटोची प्युरी आणि 1 छोट्या आकाराची मटारची वाटी आणि आपलं 400 ग्रामचं पनीरचं पॅकेट। तर हे आणि त्याला मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातले। तुम्ही 1 ग्लास पाणी घातलं तरी पण भाजी एकदम घट्ट आणि छान बनते। तर मला थोडीशी पातळच भाजी हवी आहे, तर हे प्रमाण एकदम अतिशय योग्य प्रमाणात आहे। तर आता ह्याला छान उकळी फुटली की आपण याच्यामध्ये आता पनीर ॲड करत आहोत। पनीर थोडं शेवटीच ॲड करायचे, कारण अगोदर जर घातले तर मग ते तुटण्याची शक्यता असते, म्हणून आपण सर्वात शेवटी पनीरचे तुकडे घातलेले आहेत।
आता आपल्याला परत भाजीला 5 मिनिटासाठी उकळू द्यायचे. खूप कमीत कमी साहित्यामध्ये एवढी चविष्ट भाजी बनते ना, खरंच तुम्ही हॉटेलला जेवायला जायचं असेल तर स्किप करून घरी जेवण करा. तर हे प्रमाण योग्य आहे आणि शिजल्यानंतर आणखीन तो घट्ट बनतो. 5 मिनिट आपण त्याला शिजवून घेणार आहोत. तर आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे, पाहू शकतात. भाजीचा कलर पाहू शकतात आणि भाजीचा जो थिकनेस आहे तो पण पाहू शकतात. तर ही भाजी आपली एकदम परफेक्ट बनलेली आहे. तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जवळच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आपला व्हिडिओ शेअर करा. तर आपली भाजी आता तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. कलर किती छान आलेला आहे, तितकी चवीला पण भारी आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.